चला वळूया मच्छिंद्र पाटील सरांकडे. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट. धन्यवाद कुणाल सर, धन्यवाद सिद्दीक बाबे सर. आपण वळूया या सेमीफायनलकडे. काय मगांशी सेमीफायनलचा सामना रंगला, अत्यंत धडकी बनवणारा, पूर्ण पैसा बसवल असं वाटलं की फायनलचा सामना सुरू आहे काय, अशी उत्कंठा शिकायला पोहोचली. वॉट अ मॅच. अँड ना बॅक टू क्रिकेट. दुसरा सेमीफायनलचा एन्काउंटर आपण सुरू करतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम अत्यंत धाडसी निर्णय घेतलाय तो मात्र पॅरामाउंट आरएमसी संघानं फलंदाजी करण्याचा. स्ट्राईक एंडला सज्ज होतोय तो सूरज खेने. अटॅकिंग फटका सध्या पुढे सरकलाय. यस, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. धावसंख्येला आकार नाहीये. अजिंक्य चेंडू खाली येते. गुड क्रिकेट. मागच्या सामन्यात चुकात ना हे संघ देखील शिकले असतील, तर ज्या पद्धतीने सामना आपण पाहिला अप्रतिम क्रिकेट. नितीन आम्हाला जॉईंट होते. स्वागत आहे नितीन. गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान गोलंदाज. आतापर्यंत धावसंख्येला आकार नाहीये. गंगाधर इंगोले ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि नेहमीच त्याला आपण पाहिलं की P1 मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाज ते अंकुश ठेवतोय, धावांना आळा घालतोय आणि त्याची गुणवत्ता तो नेहमी सिद्ध करत असताना या TD मध्ये आपण आतापर्यंत पाहिलंय. वेगवान गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूला राईट मूर्ती विकेट. फुल टॉस ड्राईव्ह करत असताना वॉट ऑफ फिल्डिंग. एन्जॉय केलं फिल्डिंगला. फार वेगानं गौरव येत असताना गौरवने मागच्या सामन्यामध्ये चांगली क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. एक झेल टिपला होता, तोच गौरव चेंडू करीत असतात. धावसंख्येला आकार येतोय. 19 धावा त्या फलकावरती. 1 धाव. 3 चेंडूचा वापर करावा लागला एका धावेसाठी. याच्यावरनं अंदाज वर्तवू शकता की अर्थातच किती चांगली गोलंदाजी होते. लेंथ लाईन कंट्रोल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. नितीन थोडंसं कठीण झालंय कारण एका धावेसाठी 3 चेंडूचा वापर करावा लागलाय फलंदाजांना. नाही, नक्कीच मागची मॅच रंगत जर झाली सुपर ओव्हरमध्ये. याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतात गंगाधर हिंगोळे. तुम्ही पाहतायत आमचे मित्र सत्यम सुद्धा आलेत डोंबिवलीचे. त्यांचे हार्दिक स्वागत ही स्पर्धा पाहण्यासाठी खास करून. नितीन, प्रथमेश ठाकरेकडनं फार अपेक्षा असणारे ज्याने 23 चेंडूमध्ये मगाशी 60 डाब उभारले होते, तो फलंदाज आता स्ट्रायकर एंडला येतो अटॅकिंग स्टान्समध्ये आणि चौथ्या चेंडूचा सामना कर P1 मध्ये. ऑन साइडला लवली हिट. बघायचं आहे चेंडू कुठे निघून जातोय आणि पंचांचा इशारा येईल. आम्ही वाट बघतोय. यस, दॅट्स अ 6. आणि हा सर ब्रँड आहे प्रथमेश ठाकरेचा. कारण ज्या पद्धतीने मगाशी तो या मैदानावरती लढला आणि काय फलंदाजी दाखवली आणि तो ब्रँड दाखवते मैदानावरती. नाही, नक्कीच मागच्याच मॅचमध्ये त्याने अर्धशतक ठोकले, 60 धावांची इनिंग साकारले. त्यामुळे याही मॅचमध्ये त्याची भूमिका भरपूर महत्त्वाची आणि गंगाधर हिंगोलेला त्याने टार्गेट केलं या मॅचमध्ये. सूरज केने 2 चेंडू बीट झाला, नंतर त्याने सिंगल काढली. मात्र प्रथमेशला सुरुवात केली षटकारानं. ब्रिलियंट स्टार्ट. फुल टॉस. योग्य दिशा, योग्य समाचार आणि चेंडू निघून जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा दमदार षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश ठाकरे आपण पाहतोय भिवंडीचा खेळाडू आणि सातत्याने चर्चेत असतो. आणि निश्चित आपण एक गोष्टीच्या नित्याने उल्लेख केला पाहिजे की फायनल द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. याच्यानंतर आपण चर्चा करू ज्या पद्धतीने प्रथमेश मगाशी खेळला मैदानावरती ऑन साइडला फार जास्त फटके सजवलेत. ओ स्ट्रॉंग अपील. पंचाने पाहिलं की चेंडू थोडासा टपन थोडासा बाहेर जातं. हेच सांगत असं अमदुली सर. इट्स लेग बायट्स आणि धावसंख्येला आकार आला आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाची सांगता होते. पहिलं षटक अशा पद्धतीने राहिलं की 3 चेंडूचा सामना केला तो सूरज खेनेनं. त्याने 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव काढली आणि ज्यावेळी प्रथमेश ठाकरे गेला चौथ्या चेंडूवरती षटकार मारला. 5व्या चेंडू फुलटॉसही षटकार मारला आणि 6वा चेंडू लेग बायच्या माध्यमातून षटकाची होते सांगता. 19 धावा धावती. 14 बिनबाद. दमदार सुरुवात. 14 धावा धापल करते आपल्या पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. सुरुवात चांगली केली आणि याच सरासरीने बॅटिंग केली तर नक्कीच 60-65 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 8च्या मॅचमध्ये 78 धावा बनवल्या होत्या. याच पॅरामाउंट RMC इन्फ्रा टीम आपण पाहतोय विशाल पाटील साहेबांचा संघ आहे जे संघ मालक आहे. तरी नेहमीच खेळाडूंना तिथे भरोसा दाखवतात. त्यांचंही हार्दिक स्वागत. धीरज भोईर येतोय मैदानावरती. बघायचं आहे भूषणनं मगाशी काय फलंदाजी दाखवली आणि सामना चेस करून दाखवला. त्याच संघाला टॉस जिंकल्यानंतर आता दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करायची, चेस करायचे. नितीन काय म्हणशील, एक अत्यंत धाडसी निर्णय आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये खूप सामने पाहिले, मात्र आजच्या दिवसामध्ये पहिला संघ ठरलाय पॅरामाउंट RMC. ज्या संघानं टॉस जिंकून अत्यंत धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे फलंदाजी करण्याचा. नक्कीच मागच्या मॅचमध्ये सुद्धा ज्यावेळी चर्चा केली होती सुहास पवार सोबत, त्यांनी सांगितलं होतं की मी टॉस जिंकला असं मी बॅटिंगच घेतली असे आणि त्याचा फायदाही झाला होता. प्रथम बॅटिंग करून मात्र काही चुका झाल्या, तो नो बॉल आला, तिथून मॅच गमावी लागली. सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली होती आणि क्रिकेटमध्ये होतात अशा चुका, हरकत नाही आहे. मात्र चांगला खेळ केलाय 16 संघांमधनं आपण पाहिलं तर
त्रिशारीची जितुरी श्रीराम डोंबिवली संघ जरी पराभूत झाले असतील मात्र त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे. धीरज भोईर सेकंड स्पेलमध्ये बघावं बॅकफुटला जायचा प्रयत्न होता, जागा बनवली, रूम दिला स्वतःला, ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. याचं कारण होतं कारण आपण पाहिलं शॉट लेगला पंचांचं एक्झॅक्टली बाजूला कडू आहे आणि ते क्षेत्र पूर्ण खाली आहे, ते त्याला क्लिअर करायचं होतं मात्र नाही जमलं. मागच्या 2 चेंडूवरती एकही धाव कन्वर्ट करता आलेली फलंदाज झाला तो मात्र प्रथमेश ठाकरेला, ज्यानं आल्या 2 चेंडूवरती प्रहारी फलंदाजी केली, 2 षटकार मारलेत. तो फलंदाज मात्र बीट होताना रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, एक वेगळा प्रयत्न होता आणि मागच्या 3 चेंडूवरती प्रथमेश ठाकरेला शांत ठेवले मैदानावरती. युट्यूब स्टार आपण पाहतोय सॅमी काळे यांचे इथे आगमन झाले. आज रुपांचा वाढदिवस सुद्धा होता, त्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर या सॅमी काळे आपलं TDPL मध्ये हार्दिक स्वागत. गुड बॉलिंग ज्या प्रथमेशनं मागच्या सामन्यामध्ये अहंकार माजवला होता त्याला मात्र थांबवले मैदानावरती. ड्राईव्ह केलाय चेंडूला, एकच धाव पलकावरती, स्क्वेअर ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला, 2 धाब्याचं मानस आणि त्यामध्ये मात्र यश. नजर हट्टी दुर्घटना घडली हे चित्र तुम्हाला थोडासा डिसालपणा दाखवला तर मात्र 2 धाबा कंप्लीट केल्यात प्रथमेशने. चांगली स्ट्रॅटेजी आहे कारण ह्या षटकावरती धीरजनं खूप चांगलं ओळखलंय, प्रथमेशचा स्टान्स ओळखलाय, त्याचा स्ट्रॉंग झोन ओळखलाय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. त्यावेळी मागच्या काही चेंडूवरती धाबा आल्या नाहीत, नितीन चौकार किंवा षटकार नाहीये मागच्या काही चेंडूवरती. नक्कीच जरी चौकार येत नसेल मात्र सिंगल डबलला प्राधान्य देतं, त्यामुळे सुमित टेकले थोडेसे नाराज झाले. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या मचिंद्र सर. येस ॲब्सोल्युटली नो डाऊट आणि हेच त्यानं सांगितलं देखील, त्याची बॉडी लँग्वेज देखील सांगत होती. गुड बॉलिंग, कौतुक करेन मी धीरजचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न जो प्रयत्न पहिल्या चेंडूवरती झाला होता. ज्या फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये 60 धावा कुठल्या, ज्या फलंदाजानं आल्याला 2 षटकार मारले त्या फलंदाजाला अक्षरशः नाचवलाय धीरजनं. सच अ फंटास्टिक स्पेल, पीस ऑफ बॉलिंग दाखवली मैदानावरती सेकंड स्पेल मध्ये नितीन. नक्कीच धीरज भोईर एक चांगला गोलंदाज आहे. धारावीसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेत खरं तर पाहायला दुखापत झाली तरी ही स्पर्धा खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या. ग्रेट बॉलिंग, पीस ऑफ बॉलिंग प्रदर्शन दाखवत असताना तुम्ही जेवढे बाहेर निघाल तेवढाच मात्र त्याने चेंडू बाहेर फेकलाय आणि आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं प्रथमेशला. बिग विकेट, बिग ब्लो, एक मोठा धक्का मैदानावरती आणि या धक्क्यातनं संघ कधी पुन्हा सावरेल हा सांगणे फार कठीण असतं. नितीन काय सांगशील या गोलंदाज धीरज विषयी? कारण ज्या पद्धतीने त्याने चेंडू फेकले, ज्या 5 चेंडूवरती फक्त 2च धाव. व्हॉट अ पीस ऑफ ब्रिलियंट बॉलिंग फ्रॉम द धीरज भोईर. नाही त्याचं कारणही सांगेल एस्टनच्या मागे बघा मास्टर माइंड खेळाडू आहेत सुमित टेकले आणि त्यांना माहिती आहे प्रथमेश ठाकरे कशा प्रकारे बॅटिंग करतात आणि ते सातत्याने मार्गदर्शन देत होते धीरजला आणि त्याचा फायदाही झालाय. आपण पाहतोय आज TDPL ची चर्चा सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर मेगा फायनलमध्ये आपण पाहिलं तर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा, जगन पाटील, अतिक सय्यद, राज भोईर आणि निशान मुरकुट यांनी पुरस्कृत केलेला संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला. त्यामुळे जगन्नाना पाटील भरपूर खुश आहेत. मचिंद्र पाटील सर मेगा फायनलची मॅच आता त्यांच्या टीमला खेळायला मिळणार आहे. यस नितीन, हरेश मिरकुटे येत असताना इनॅट नंबर 3 वरती येत असताना 1 डाऊन प्लेयर्स. प्रथमेशकडे भरपूर अपेक्षा होत्या, सुरुवात देखील चांगली केली होती प्रथमेशनं, मात्र ती फलंदाजी तो करू शकला नाही जी मगाची त्याने क्वार्टर फायनलमध्ये केली होती. सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर 2 सामना आपण पाहतोय. कुठेही जाऊ नका पात्रा, TDPLचा जबरदस्त माहोल. आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये TDPL येतात. फायनल डिलिव्हरी ऑफ धीरज भोईर, सेकंड स्पेल, जबरदस्त गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी. स्वीप केलाय, बॉल बॅक ड्राईव्ह होता मात्र नाहीये आणि धाव देखील झाली नाहीये. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. काउंटर अटॅकला सुरुवातीपासून सुरुवात केली आणि मोठा धक्का देखील दिला प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून. 2 षटकं, धावसंख्या 16, एक बास्ती आपण पाहतोय नितीन. नक्कीच पहिल्या षटकात 14 होत्या, 13 धावा बॅटने आल्या होत्या, एक लेग बायची होती आणि 2 धावा या षटकात. चांगला कमबॅक केलाय. मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ या स्पर्धेतील मचिंद्र सर पहिली मॅच ते खेळले होते आणि आता शेवटची मॅच फायनल मॅच सुद्धा तोच संघ खेळणार आहे. क्या बात आहे. बघू शकाल आपण गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई स्क्रीनवरती भरपूर पाहुणे आहेत. व्यासपीठावरती भरपूर मान्यवरांचा सन्मान आपण या मंचावरती केलं. जलपेश भोईरची खरी कमाई आहे, मी म्हणेन तेजस पाटीलची कमाई आहे. कारण भरपूर मान्यवरांना आपण पाहिलं. कारण मागच्या काही वर्षामध्ये TDPL झाली नव्हती मागच्या वर्षी, त्यानंतर 4थं सीझन भरपूर समस्या होत्या की एक्झॅक्टली स्पर्धा कुठे होणार, कोपर केरळला होणार की आपल्या ह्या डोंबिवली कल्याणमध्ये होणार, असे भरपूर प्रश्न होते. मात्र असंख्य प्रश्नावरती मात करून जलपेशनं दाखवलं की मी काही करू शकतोय आणि मी मातीतनं जर रगडली तर तेलही काढू शकतोय, हे त्यानं दाखवलंय. प्राऊड ऑफ यू. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा धावल्यात त्या फक्त 16 आणि 3. नक्कीच गोल्डन मॅन निलेश पाटील साहेबांना तुम्ही पाहिलं नवी मुंबईचे
त्यांच्याच बाजूला सॅमी काळन सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर अनंत दादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान असतं. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्यांच्याच बाजूला दिनेश दादा पाटील तुम्ही पाहताय टायगरचे, आणि त्यांच्याच बाजूला तुम्ही पाहतायत संदीप फुटाणे आहे ना काटाईचे. या सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 षटकात फक्त 16 झाल्यात. सरासरी आपण पाहिली तर 8.00. या सचिन नाईक जबरदस्त गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. हो, चेंडूचा अक्षरशः पाठलाग केलाय. चेंडू पुढे सरकला, डीप कव्हरला. ऋतुराज यादव चेंडू खाली, फलंदाज बाद. व्हॉट्स गोइंग ऑन प्रश्न विचारला जातो मैदानावरती. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद केले आहेत. सूरजला परतावा लागेल. प्रथमेश ऑलरेडी परतलाय, त्यामुळे सामन्यामध्ये ट्विस्ट होते आणि गोलंदाज ज्या सचिन नाईकनं मागच्या सामन्यामध्ये तब्बल 21 धावा दिल्या, 26 धावा दिल्या होत्या, त्या सचिन नाईकनं पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला नितीन मैदानावर. नाही, नक्कीच 16 वरती दुसरा विकेट आणि आता बॅटिंग करण्यासाठी बघा मॅन फ्रॉम हरियाणा करण अंबाळा ॲज अ ऑल इंडिया आयकॉन या संघामध्ये तो खेळतो आणि आता बॅटिंगसाठी आलाय. धावांची नितांत गरज आहे. फारसा इनफॅक्ट जालवला नाहीये. गोलंदाजी चांगली झाली करण अंबाळाची या स्पर्धेमध्ये. बॅटिंगमध्ये फारशी त्याच्यापर्यंत बॅटिंग आलीही नाहीये, मात्र आता चांगली बॅटिंग करावी लागेल. नितीन 55-60 धावांचं लक्ष मैदानावरती फार चांगलं असेल. आमच्या अनंत पाटील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे अनंत पाटील तुमचं देखील. अनंत दादा फार महत्त्वाचं योगदान आपण पाहतोय. दिवंगत काम करण्यात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मायक्रो मॅनेजमेंट काय असावी ते अनंत दादा पाटीलकडून आम्ही शिकलोय. बघायचं नवीन फॉर्ममध्ये होते येत असताना करण अंबाला आयकॉन प्लेअर आणि बघायचं तर सचिन त्याला थांबवणार का, हे आव्हान असतं सचिन समोर. धावसंख्या फार कंट्रोल आहे मी म्हणेन. ज्या पद्धतीने सचिनवरती कोणते दडपण नाहीये. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, नंतर मात्र 2च धावा. मी कौतुक करेन भोईरचं, ज्या पद्धतीनं भोईरनं गोलंदाजी केली, खूप चांगली धीरजनं गोलंदाजी केली. आणि आता सचिन नाईक याच्यावरती जबाबदारी. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. अक्षरशः प्रेक्षकांना ओसांडून वारे करणारे आपण पाहतोय. आणि काय ॲटमॉस्फिअर आहे, सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट ओव्हर द विकेट. ओ बॅट अँड पॅडमध्ये चेंडू अत्यंत घातक. चेंडूला सॉफ्टवेअरनं फक्त सन्मान दिलाय. 1 धाव पूर्ण केली. येस नितीन. नक्कीच सिंगल डबल आता घ्याव्या लागतील कारण 5 ओव्हरची सेमीफायनल आहे. आणि जरा थोडंसं आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मचिंद्र सर दव फॅक्टर सुद्धा पाहायला मिळतोय. त्यामुळे इथून 5 षटकांमध्ये 45-50 हे चांगलं टार्गेट असू शकते या मॅचमध्ये. सचिन नाईकचं मी कौतुक करेन, कारण मागच्या चुकांमध्ये शिकलाय तो. मागच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या. 26 धावा त्यानं मागच्या षटकामध्ये दिल्या होत्या आणि मात्र त्या चुकांमध्ये शिकलाय. मगाशी देखील त्यानं कॉमेंट्री बॉक्स एंडकडनंच गोलंदाजी केली होती आणि आता देखील तो त्याच एंडनं गोलंदाजी करतोय. मात्र आता त्याच्या गोलंदाजीमध्ये भरपूर परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतोय. लेंथ, लाईन, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, कंट्रोल अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना त्या फक्त धावा नाहीयेत जी धावसंख्या आपण अपेक्षित केली होती. ओ स्वीप शॉट, स्लो स्लीप दाखवत असताना चांगला फटका सजवला. एकदम मिळेल. ग्राउंड शॉटला जास्त पसंती दिली. खरोखरच नितीन मी कौतुक करायला विसरणार नाहीये सचिनचं, धीरजचं. ज्या पद्धतीने मागच्या काही चेंडूवरती जी गोलंदाजी झाली, अटॅकिंग गोलंदाजी झाली आणि फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवलंय. मोठ्या फटक्यांची कोणती संधी उपलब्ध झाली नाहीये मैदानावरती. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय एडुणे गावचे उद्योजक देवा पाटील यांचे आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून स्टँड पुरस्कृत करण्यात आलेले आहे. कांताई एंटरप्राइजेस कक्ष तुम्हाला पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कारण अंबाला लक्ष असेल त्याच्याकडं. ज्या पद्धतीनं खूप चांगला खेळू आहे, आयकॉन खेळू आहे आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धेत त्याला आपण पाहिलं असेल. त्याचा खेळ सर्वांनाच परिचयाचा असेल. तोच करण अंबाला गरज आहे धावांची. मध्ये सचिनचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. वाटतं बॉलिंग, पीस ऑफ बॉलिंग प्रदर्शन दाखवत असताना पंचांच्या डाव्या बाजूनं बॅटचा फेस अगोदर ऑन साईडला खोलायचं होतं, मात्र ऑफ साईडला खोलण्यास भाग पडला. खरंच कौतुकास्पद कामगिरी बनवली सचिनची आणि सचिन नाईकनं त्या धीरजची मी खरोखरच कौतुक करायला विसरणार नाहीये. मागच्या 8 चेंडूवरती जर आपण पाहिलं नितीन तर एकही मोठा फटका नाहीये. ज्या प्रथमेश ठाकरेनं सुरुवात केली 2 षटकारानं, त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागलाय फलंदाजांना. नाही, नक्कीच सचिन चांगली आणि सध्या तो 40+ क्रिकेट सुद्धा खेळतो. आता ते टेनिस बॉलची पहिली स्पर्धा आली, ती स्पर्धा जिंकली होती वन सोल्युशन नवी मुंबईने आणि त्या टीमचे कॅप्टन होते सचिन नाईक. हरीश मिरकुटे मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवणारा तोचा खेळाडू. चेंडू बघा बाहेर फेकलाय आणि यस फलंदाजाला इन्व्हाइट केलं. जेवढं तुम्ही बाहेर निघाल जेवढ्या तुम्ही एष्ट्या दाखवाल तेवढाच तुम्हाला आमंत्रित केलं जात आहे. व्हॉट अ स्ट्रॅटेजी ऑफ द बॉलर फ्रॉम सचिन नाईक. सच अ ग्रेट बॉलिंग. नाही, ते चालाकी दाखवली होती सुमित टेकलेने. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर करा रंबाला बादही झाले असते असं वाटते सुमितला. त्यामुळे थोडासा तो नाराज झाला. सचिन बॉलच्या बरोबर मधोमध आले आणि बऱ्याच वेळा हुशार यष्टिरक्षक असतात काही, चालाकी दाखवतात आपली. अप्रतिम गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये 26 धावा मागच्या सामन्यामध्ये. फायनल डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर. पुन्हा इन्व्हाइट केलंय फलंदाजाला अँड दिस इज अ गुड फिनिश. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग.
अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन सचिन नाईकच्या माध्यमातून येतील. नाही, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 26 दिले होते, या मॅच मध्ये फक्त 3 धावा दिल्यात. हेच तर परिवर्तन आहे मैदानावरती. ग्रेट बॉलिंग आपण पाहतोय. टीडीपीची स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये 16 संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये संपुष्टात येत असताना आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक संघ जो फायनल मध्ये दाखल झालाय. मग आपण पाहिला अंगावरती शारा निर्माण करणारा सामना आणि धडकी भरवणारा, श्वास रोखणारा, मेंदूला सुन्न करणारा सामना आपण पाहिला आणि तशाच सामन्याची आपण अपेक्षा करतोय या एन्काउंटर नंबर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. 3 षटकांची सांगता, 19 धावा दाबल्यावरती आपण पाहतोय. 19 धावा 2 बाद. नितीन, ही धावसंख्या मुबलक आहे. व्हॉट डू थिंक? नाही, 19 झाले, 3 ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतोय मध्ये धावा येत नाहीयेत. प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय कांताई एंटरप्राइजेस कक्ष तुम्ही पाहतायत जे पुरस्कृत केले देवा पाटील हेडुटने. त्यानंतर अजून एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय तेजस पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. असे अनेक स्टँड आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी केलेले आहेत बघा. आणि चांगली स्पर्धा आहे. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगची चर्चा आहे. जशा मॅचेस आपण पाहिल्या रंगतदार झाल्यात. फर्स्ट सेमीफायनल सुपर ओव्हरमध्ये गेली होती आणि ही सेमीफायनल बघा इथे धावा थोड्याशा कमी दिसत आहेत. 19 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आहे 4थं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय धीरज भोईर. दुसऱ्या स्पेलमध्ये येत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती धीरजने. प्रत्येक मॅचमध्ये गंगाधर हिंगोळेने 2 षटकं टाकली होती. मात्र इथे धीरजचा वापर केलाय. एक चांगला गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम दाराबे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे आणि आता थोडासा दबाव दिसतोय कारण की करण अंबाला माहिती धावा येत नाहीयेत. फक्त 19 धावा झाल्या. ज्या टीम्सने सुपर 8च्या मॅचमध्ये 78 धावा कुठल्या होत्या तोच संघ आता 1-1 धावेसाठी संघर्ष करतोय सेमीफायनलच्या मॅचमध्ये. यस नितीन, ॲब्सोल्युटली परिवर्तन आपण पाहतोय. करण अंबाला प्रत्येक चेंडूला मोठ्या शॉटमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न मात्र अपयश लाभला त्याला आतापर्यंत. धीरज कोळेगाव यांकडून स्ट्राईक एंडला करण अंबाळा. फटका चांगला आहे. हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. हरियाणाचा ब्रँड दाखवणारा षटकार. पहिल्यांदा तुम्ही चेंडू ओव्हरपिच ठेवला. हे बघा फॅन्स, हे फॅन्स आहेत, हे प्रेम आहे. ओ व्हॉट अ लव्ह ऑफ क्रिकेट. हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. किती भरभरून प्रेक्षक तुमच्यावरती प्रेम करतात. ओ माय गॉड, मजा आली. नितीन, यावर्षी मी हे चित्र स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा पाहिलं होतं आणि प्रेक्षक असतात जे खेळाडूंना भरपूर सारं प्रेम देत असतात. नितीन, आपण चर्चा करतो करण अंबाला ओव्हरपिच चेंडू जर तुम्ही फेकला तर त्यानं त्या फटक्याला किती चांगल्या नजाकतमध्ये दाखवलं बघा. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय GTC. सच अ क्लॅरिटी अँड क्वालिटी. बिग बॉस ऑफ यूट्यूब. आणि काय फटका सजवलाय. एक्सलंट स्ट्रोक. दिस अ गुड फिनिश. याच फटक्यासाठी त्याची तळमळ होती. जसा मासा पाण्याच्या बाहेर तडफडतो ना तसाच्या फटक्यासाठी हा करण अंबाला तडफडत होता आणि गरज होती धावांची. योग्य वेळ, समय सूचकता. 25 धावा गडीबाद झाले आतापर्यंत. ती 4थं षटक मार्गस्थ असताना 2 गडीबाद स्थिती आपण पाहतोय मैदानावरती. नाही, 25 धावा नक्कीच. मोठ्या मॅचचा मोठा हिरो आहे आणि त्याचमुळे मजेंद्र सर ISPL मध्ये सर्वात जास्त बोली लागली ती खेळाडूची 27 लाख रुपये. आणि परफॉर्मन्स देखील तसा दिला होता या खेळाडूंना. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 25 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ. धीरज भोईरनं मागच्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि हेच कारण की त्याचा दुसरा कोटा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय संघनायकानं. नाही, नक्कीच एस्टेनच्या मागे आपण पाहिलं जसं मी डेकलेचाही उल्लेख करेल. ISPL मध्ये 19 लाखची बोली त्याचीही लागली होती. त्यानंतर केतन मात्रेचा मी उल्लेख करेल 16.5 लाख. इथेही फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सरळ कोळेगावामध्ये षटकार. थँक यू डीजे. व्हॉट अ शॉट. काय 4 स्ट्रोक होता मैदानावरती. अजून एक प्रेक्षक षटकार म्हणल्यानंतर प्रेक्षक सेल्फी घेण्यासाठी येतात. ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की 2 सेल्फी झाल्यात म्हणजे 2 षटकार झालेत तिथे मैदानावरती. नाही, नक्कीच बघा प्रेक्षकांचं प्रेम आहे कारण अंबालावरती. कारण की हरियाणावर ही स्पर्धा खेळण्यासाठी निजय नगरीमध्ये आले आणि आता पूर्णपणे निजय नगरी बहरली आहे. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण ज्या मैदानामध्ये तुम्ही ऐतिहासिक स्पर्धा पाहता. मकर संक्रांत ट्रॉफी, ग्रामीणचा वर्ल्ड कप, त्यानंतर सतीश दादा पाटील स्मृती चषक आणि येणाऱ्या काळामध्ये 40+ स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या 4 आणि 5 डिसेंबरला. 31 धावा फलकावरती. धावांचा आता ओघ वाढतोय आणि 50-55 धावांची निश्चित अपेक्षा केली जाऊ शकते. आणि चांगला फटका बघा. किती फोर्स होता, काय टायमिंग होता, काय नजाकत होती, काय कडी नजर होती आणि किती चांगलं शॉटचं सिलेक्शन बघू शकाल आपण त्या अँगलनं. करण अंबाच्या बॅटमध्ये निघालेला हा दुसरा दमदार षटकार.
नक्की जबरदस्त बॅटिंग करत असताना आणि याच खेळासाठी जाणला जातो करण अंबाला. दिल्ली धमाका हेमंतजी बनियाल सर यांचा संघ तुम्ही पाहता त्या संघामध्ये सातत्याने हा खेळाडू खेळत असतो. 2012ला करण कुणाल दाते सरांनी त्याचा उल्लेख केला की येणाऱ्या काळामध्ये एक बेस्ट ऑलराऊंडर हा बनेल. कुणाल दाते सरांनी केला होता आणि बरोबर आता 12 वर्षानंतर आपण पाहिलं तर करण अंबालची सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा आहे. 31 धावा धापलकावरती बघायचे अजून किती फटकेबाजी करणार, किती धावा ठोकणार, किती धावा कुटणार याची अपेक्षा प्रेक्षकांना निश्चित असणार. नितीन धीरज हा चेंडू उंच गेलाय. धीरज उत्तर देईल का? झेल ड्रॉप बघा किती आरडाओरड आहे प्रेक्षकांचा. म्हणजे करण अंबालाला पाहायला आले. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रेला पाहण्यासाठी कालच्या दिवसात गर्दी होती, तशीच गर्दी आज करण अंबालाला पाहण्यासाठी आहे. सोपा झेल होता मात्र तो कठीण करून घेतला आणि तो सोडला गेला. प्रभाकर चेंडू खाली होता आणि आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेटने हमेशा योद्धाओं का साथ दिया है. दर्शक नाही चाहते की खिलाडी आउट हो. जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना मधाती करण अंबाला स्वतःवरती नाराज आहे. धावसंख्येला वेग येतोय आणि एकूण धावा 32. 2 बाद स्थिती आपण पाहतोय. 14 षटक मार्गस्थ असताना नक्कीच आपण पाहतोय चेंडू बराच वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट सुरुवातीला चुकला होता. धीरज गोलंदाजी मार्गवर हा चांगला चेंडू होता. पडलाय तर थोडासा बाहेर निघाला. हरीश मिरकोटे आहेत बॅटिंग करण्यासाठी बघा. मॅन फ्रॉम मुरबाड ढागाव आणि सातत्याने हरीश मिरकोटेची चर्चा राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू कट देखील केला होता. गती देखील जास्त ठेवली होती आणि थांबवली देखील फलंदाजाला. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू. धावफलक धाबा 32. अजून धाबा झाल्या नाहीत. नितीन मी म्हणेन 2 षटकाराच्या मदतीने देखील. नक्कीच हरीश मिरकोटे स्ट्राईक एंडला. धीरज हाही चांगला चेंडू आहे. एक चांगला कमबॅक केलाय बघा. जशी स्ट्राईक रोटेट झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 वरती 2 विकेट आहे. प्रथम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहतायत विशाल पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत पॅरामाउंट RMC इन्फ्रा. नितीन आपण या षटका 32 धावांचा विचार केला तर 32 धावांमध्ये 4 षटकार आतापर्यंत लागले आहेत. प्रथमेश ठाकरेने 2 षटकार दाखवले. करण अंबालाने 2 दाखवले आणि 32 धावांमध्ये आपण पाहिलं तर 24 धावा या षटकाराच्या माध्यमातून. म्हणजे सिंगल डबलचा फारसा विचार झाला नाही मैदानावरती. नाही बघायचं तर शेवटचं षटक कोण घेऊन येईल कारण की स्ट्राईक सुद्धा करण अंबालाकडे. आपलं मुख्य व्यासपीठ ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत राहिली आहे मिस्टर GTC जलपेश यशवंत भोईर मोठागाव. त्यांच्याच बाजूला नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश शेठ पाटील यांना तुम्ही पाहताय. त्यांच्याच बाजूला बघा ज्यांच्या नावाची सध्या भरपूर चर्चा आहे यूट्यूबवरती सॅमी कारण हेडुडणे गावचे आहेत. नितीन 24 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 11 चेंडू डॉट गेलेत. हे न विसरता आपण सांगायला विसरणार नाही आहोत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. जलपेशला आपण बघू शकाल स्क्रीनवरती यशाचं शिखर गाठत असताना आणि यशाची यशोगाथा सांगणारी हे पर्व 14 TDPLचं भरपूर उत्कंठा. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की जशी दिवाळी संपते तसे वेध लागतात TDPLचे आणि तो TDPLचा सीझन 14 यशस्वी करत असताना यशाचं शिखर गाठत असताना आणि ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग कशी असावी याचं उत्तम उदाहरण दिलं आहे ते या TDPLच्या माध्यमातून. जलपेश भोईर, तेजस पाटील आणि सुशील यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. हर्षन पाटील बाहेर गेलेत आणि हर्षल मडवी मैदानाच्या आतमध्ये आलेत इनफॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात. हे खूप महत्त्वाचं आहे. पंचांनाही तुम्ही सूचना करणं गरजेचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत माहिती येणं गरजेचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. फुलटॉसच्या चेंडूचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे आणि खूप चांगले चेंडूत भूषण पाटीलने खूप चांगला उल्लेख केला. नितीन मगाशी देखील ह्याला इम्पॅक्ट म्हणून वापरलं ह्या क्षेत्र गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा इम्पॅक्ट वापरलाय. फक्त त्याचा वापर गोलंदाजासाठी केला जातो की काय हा प्रश्न पडला प्रेक्षकांना. नक्कीच आणि चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये. त्यांनी चांगला कमबॅक करून दिला. इथे आता थोडंसं कडवं आव्हान आहे कारण स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम हरियाणा करण अंबाला आहेत. हर्षल गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. पहिला चेंडू यश मिळालंय. सुमित डेकले कोणती चूक करत नाहीये. करण अंबाला बाद होईल. 32 वरती लागणारा हा 3रा धक्का.
नितीन एक गोष्टी लक्ष वेधतोय. सुमित डेकल्याने जेव्हा झेल टिपला ना रागाने चेंडू त्यांना खाली हदललाय देखील, कारण विकेट फार महत्वाचा होता. हर्षलचं मी कौतुक करेन, मगाशी देखील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरला आणि मगाशी देखील त्याने पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. मागच्या सामन्यामध्ये त्यानं 7 चेंडूमध्ये फक्त 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तोच हर्षल आपण पाहतोय. नवीन फलंदाज मदतीत असताना करण अंबाला 15 धावा काढून मात्र बाद झालाय. स्वतःवरती नाराज दिसतोय. अतिशय आलेत बॅटिंग करण्यासाठी. 32 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक बघा. करण अंबाला स्वतःवरती नाराज आहे. नितीन एका गोष्टीकडे लक्ष मी मगापासून बघितलं की प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची. मुंगेला शिरकाव करायला जागा नाहीये आणि भरपूर प्रेक्षक, मगाशी आपण पाहिले की 12,000 पेक्षा प्रेक्षक युट्यूबला हा सामन्याचा आनंद घेत होते. म्हणजे TDPLचं क्रेज किती आहे, त्याचा स्टँडर्ड किती आहे, त्याचा लेवल किती आहे, त्याचा दर्जा किती आहे दाखवलंय या मैदानावरती TDPLच्या माध्यमातून. म्हणजे जसं कालच्या दिवसात लो स्कोरिंग सर्वात कमी धावा आपण पाहिल्या होत्या TDPL मध्ये, त्या 37 धावा पाहिल्या होत्या. इथे 32 झाल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, की इथून करण कदम आहेत फलंदाज. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. सिंगल मिळाली. आता बघायचंय कोणता फलंदाज बाद आहे. करण बाद आहेत. 1 रन्स मिळेल. 45 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नितीन जेव्हा अशी परिस्थिती आली ना मैदानावरती, ज्या फलंदाजानं 2-2 षटकार मारले, तो फलंदाज तिसरा षटकार मारू शकला नाहीये. प्रथमेश ठाकरेचं पण तेच झालं. आपण करण अंबालाचं पण पाहिलं आणि आता करणचं पण तेच पाहिलं. ज्या फलंदाज 2-2 षटकार मारले, तो मात्र टिकू शकला नाही मैदानावरती. नाही, आयुब शेखने 2 वेळा कारनामा केला. हा येस, अरब शेखचा मी उल्लेख करेल. निश्चित नितीन आपण ह्या सामन्याविषयी बोलत होतो. BM ग्रुप यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. भरपूर आम्हाला या स्पर्धेमध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून फुल टॉस. DJ हान्स, आमचे चंदू, सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. एकूण धावा आपण लक्ष वेधते तुमचं स्कोरकडे. 45 लॉस ऑफ द 4 विकेट्स. 2 more deliveries to go of this first inning. सियाराम शॉप तुम्ही पाहतायत. रेहमान सरांचा मेन्स वेअर जरूर भेट द्या. कल्याण शिलपाटा 45 धावा दापार कधी राहिलेत. इथे फलंदाज क्लीन बॉल झालाय फलंदाज. आणि आता मात्र धावसंख्या स्थिर राहिलेली 45 वरती आणि गडीबाद झाले आतापर्यंत 6 गण्याचा मोबदला मोजावा लागलाय.
50 धावा होतील नितीन असं वाटलं होतं, कारण सुरुवात चांगली झाली. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, नंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा. असं वाटलं की 40-45. तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या नाहीयेत. मध्ये चौथ्या षटकाला सुरुवात झाली तेव्हा धावा आल्यात आणि 5व्या षटकामध्ये तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद, नंतर 2 षटकार आणि पुन्हा एकदा कमबॅक मैदानावरती. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, बदलतं क्रिकेट आपण पाहतोय, कारण दोन्ही संघांना जीव लावलाय मैदानावरती. दोन्ही संघांची ताकद मध्ये तेवढीच आहे आणि फायनलचं तिकीट हे बघा ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने राहिलाय. यस, क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त होत असताना शेवटी बॅलन्स पॅटर्न निघून गेला होता आणि तिथे अपील देखील झालं. फलंदाज बाद. हरेश मिरकुटे थोडंसं संघर्षच करत होते. आज आमचे मित्र बघा उंबारलीचे भास्कर पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. भास्कर पाटील उंबारली यांचा आज वाढदिवस. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 45 धाबा झालेले आहेत. 5 विकेट गमल्यात. वैभव आलेत बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा इथून टार्गेट काय सेट ऑलरेडी आपण पाहिलंय. जगन नाना पाटील, आतिक सय्यद, राज भोईर आणि निशान मुरकुट यांनी पुरस्कृत केलेल्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा ऑलरेडी फायनल मध्ये गेलाय. नितीन शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 45. चौकाराला तर 49, षटकाराला तर धावा 50च्या पार होतील. सिंगल डबल आले तर 50च्या आतमध्ये राहतील. त्यामुळे ह्या चेंडूवरती किती धावा येतील. हर्षलचं खूप चांगलं कमबॅक आहे मैदानावरती. शेवटचा चेंडू फायनल डुली ऑफ द फर्स्ट इनिंग. वाईट बॉल आहे. ऑप्शनच्या भरपूर पाहतो. इथून एक सिंगल मिळाले मच्छिंद्र सर. एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठला करता 46, 46 झाले. इथून चौकार आला मच्छिंद्र सर तर 50 कम्प्लीट. 50 धावा पूर्ण होतील. बघायचे शेवटचा बॉल. नाही चांगला चेंडू होता. पडल्यानंतर बाहेर निघाला. चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. हो, चांगलं लेग ब्रेक आहे गोलंदाजाकडे हर्षलला. त्यासाठी त्याचा विचार केला होता. मगाशी देखील इम्पॅक्ट पण वापरला. चांगला लेग ब्रेक करतो तो आणि इथे सत्र समाप्त होते पहिलं आणि धावसंख्येला आकार आलाय तो फक्त 46. टार्गेट इज अ 47. लो स्कोअर वाटतोय पण असं म्हणता येणार नाही, कारण नितीन आता वाजलेत रात्रीचे 12 वाजून क्रॉस झालेत. 12:25 झालेत. वातावरण थंड आहे, मॉइश्चर आहे मैदानावरती. त्यामुळे ह्या धावा देखील डिपेंड असू शकतात मैदानावरती. या आपण बोलूया पुढच्या 17 कडक कमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया. या ऐकूया आपण कुणाल दाते सर, IPL कॉमेंटेटर आणि आमचे सिद्दीक बाबे सर. या ऐकूया आपण त्यांना पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच.
त्याची शिखर अशीच पादाक्रांत करा ही ईश्वरचरणी प्रार्थना. मातब्बर खेळाडू, क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व सुशांत मुकादम गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय कासार वडवली यासारख्या परिसरामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान खूप चांगलं असतं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आज त्यांना वाढदिवसाच्या सुशांत मुकादम यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या टीम GTC कडून देखील. आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहताय अनंतजी पाटील यांना, त्याचबरोबर संदीप फुटाणे यांना आणि त्याचबरोबर दिनेश पाटील यांना जे टायगरचे आहेत आपलं सहर्ष स्वागत. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय. नाउ बैक टू क्रिकेट. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा है. 47 टू विन. देखिए कुणाल सर, इस तरह का जो स्कोर रहता है ना वो घातक रहता है. 47 का लक्ष्य है. दोनों ओपनर्स वाशी इंडियंस के इस वक्त आ चुके हैं, गंगाधर इंगोले और उनके साथ सुमित डिगले. खेल की शुरुआत मरता क्या न करता करण अंबाला से बॉलिंग की शुरुआत की जा रही. स्वागत है आप सभी का TDPL सीजन 4 में. गंगाधर इंगोली के लिए जो फील्ड सजाया है करण अंबाला ने, फ्लाई स्लिप, पॉइंट, कवर, मिड ऑफ, राइट आर्म राउंड स्टंप्स, एच एंड गॉन. बड़ी विकेट. त्यांच्या शुभ असते कारण की रेहमान सर आपल्यापासून रजा घेत आहेत. ते मी कॅप आपण देऊया. अभिनंदन त्या प्रेक्षकाचं ज्याने आयवा कॅच पकडली. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. क्या कहेंगे कुणाल सर, करण अंबाला को लगाया इसलिए था. लालच बुरी बला असं म्हणतात ना ते याच्यासाठी. थोडीशी फ्लाइट दिली होती, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. नवीन बॉल आहे, थोडासा बाहेर निघाला. पडल्यानंतर बॅटची कडा घेत असताना विकेट कीपरसाठी सोपा चान्स होता आणि त्याने हा झेल टिपला. पहिली विकेट गोल्डन डकचा शिकार ठरत असताना रॉयल डक फलंदाज आउट होतोय. महत्वाची विकेट. शून्यावर गंगाधर इंगोले टीमचा कॅप्टन परतलाय. टार्गेट आहे 47 आणि या गुलाबी थंडीमध्ये नक्कीच चांगलाच घाम गाळावा लागेल बॅटिंग करत असताना वाशी इंडियन्सला. गौर से देखिए टीवी मॉनिटर पे इस खिलाड़ी को. भारत का डायमंड खिलाड़ी करण अंबाला. नए बैटर मैदान में आ चुके हैं. गौरव बर्दे इज द न्यू मैन इन. मेरे ख्याल से सीजन 3 के मैन ऑफ द सीरीज रहे थे गौरव बर्दे, लेकिन थोड़ा गर्म पानी में आए हैं करण अंबाला. बर्दे के लिए सेम फील्ड. बढ़िया गेंद, हल्के से टैप किया सुमित की अच्छी कॉलिंग. रन पूरा. 1 रन 1 विकेट. चांगलं क्रिकेट. जिथे नुकतीच आता विकेट गेली अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलने देखील थोड्याशा स्ट्राईक रोटेट कराव्या लागतील. आल्या आल्या तुम्ही अटॅक करू शकत नाही. करण अंबालासारख्या खेळाडूवर त्याच्याकडे ती क्षमता आहे. अभिषेक कुमार दलोर गोलंदाजी करत असताना ISPL मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू ISPL गाजवली आहे त्याने देखील मागच्या हंगामामध्ये. याही हंगामामध्ये ISPL चे वेध लागलेले आहेत. अनेक खेळाडूंना ब्ल्यू तिकीट्स आता आलेले आहेत. त्यांची नावं ऑप्शनमध्ये नक्की असतील. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवीन ISPLच्या हंगामासाठी, ऑप्शनसाठी. आणि त्याची मोर्चेबांधणी आता सुरू झाली आहे. परंतु परत एक वेळा TDPL कडे वळूया जिथे एक फलंदाज बाद, एक धावसंख्या स्कोर बोर्डवर वाशी इंडियन्सची. करण अंबाला सुमित डिगले के लिए स्विंग कर दिया है. बैकफुट पे जाके बेहतरीन हुक. गेंद स्क्वायर लेग पर 4 रन. और ये सुमित डिगले ये मानो किसी टीम के पीछे पड़ गए तो उसका पीछा नहीं छोड़ते. झालेले आहेत सुमित ढेकलेच्या. या चौकाराबरोबर 100 रन त्याने कंप्लीट केलेले आहेत. तो पोहोचला 103 धावांवर. करण अंबाला सुमित डिगले के लिए बैकफुट पे गए, पंच किया है. गेंद कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. शॉट वाइड एंड पनिश एंड सुमित डिगले ऑन फायर.
तो बाकी की कड़ियाँ खुद ब खुद खुल जाती है और लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए. चांगला फटका बॅकफुट पंच इथे पाहायला मिळाला. नक्कीच सरपंच बनायचं असेल या मॅच मध्ये तर असे पंच मारावे लागतील. जरी टीमचा नेता आउट झाला असेल तर या मॅच मध्ये सर्वात महत्वाची भूमिका सुमित डेकलेची असेल. छोटे रन अप से करण अंबाला डिगले को हल्के हाथों से केवल चॉप कर दिया. डायरेक्ट थ्रो भी लगा है, अपील भी हो रही है और अंपायर तीसरे अंपायर की तरफ गए हैं. क्या लगता है, हालांकि सुमित डिगले के चेहरे से लग रहा है कि वो क्रीज में पहुंचे हैं. बॉडी लँग्वेज अगदी स्पष्ट आहे. ज्या पद्धतीने हलक्या हाताने ढकलल्यानंतर तो धावला तेवढाच वेळ त्याला मिळाला ती रन कंप्लीट करत असताना. पाहूया आता शेवटी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑन फील्ड अंपायर कडून डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात चित्र अगदी स्पष्ट होईल या मॅचचं. या विकेटवर नॉट आउटचा निर्णय आलेला आहे पंचांचा. ये देखिए किस तरह से छोटी बैकलिप से डिग आउट किया था, लेकिन अच्छा थ्रो भी आया था, लेकिन बहुत पहले अपनी क्रीज में पहुंच गए थे डिगले. आणि हे टेलिकास्ट जर यंगस्टर पाहत असतील घरी, तरुण मुलं पाहत असतील तर बॅट कशा पद्धतीने ड्रॅग करायची एकदा फटका खेळल्यावर याचं उत्तम उदाहरण सुमित डेकलेने तिथे दाखवलंय. करण अंबाला थोड़े महंगे साबित हो रहे हैं. इस मरतबा हल्के हाथों से केवल टर्न कर दिया. एक रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और 2 रन पूरे. सेंसिबल रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट देखील सॉफ्ट हँडेडली ऑन साइडला फक्त दिशा दिली होती. यावेळेला फलंदाज गौरवने आणि तिथून 2 धावा वसूल केल्या. पहिले षटक संपले. वाशी इंडियन्सच्या खात्यामध्ये धावा आहेत 12-12. लॉस ऑफ 1 विकेट. कॅप्टन आउट झालाय गंगाधर इंगोले. बिल्कुल बचे हुए 4 ओवर में 35 चाहिए. आई थिंक वाशी इंडियन इन कमांडिंग पोजीशन. गेंदबाजी के लिए प्रथमेश ठाकरे को लगाया गया है. पहला ओवर किया मिस्टर ISPL ने और दूसरा ओवर मिस्टर 10PL कर रहे. एक मोठा खेळाडू आहे. NMPL देखील म्हणू शकता. त्याच्या अगोदर त्याने NMPL गाजवली होती. त्यानंतर तो 10PL खेळण्यासाठी गेला. तिथे देखील मॅन ऑफ द सिरीज राहिला. NMPL मध्ये देखील सर्वोत्तम कामगिरी त्याने केली होती आणि चर्चेमधला खेळाडू आहे. असं नाहीये की फक्त त्याच स्पर्धा त्याने गाजवल्या. सौदी सारख्या ठिकाणी जाऊन देखील त्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. आखाती देशांमध्ये देखील तो नाव सोडताना दिसतोय, छाप सोडताना दिसतोय. त्यामुळे भिवंडीचं वारेड गावचं नाव सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणण्याचं काम प्रामाणिक प्रयत्नाने करताना दिसतोय प्रथमेश ठाकरे. एग्जैक्टली 12 रन 1 विकेट गंवाने के बाद 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमेश ठाकरे सामना करेंगे सुमित डिगले. सुमित डिगले के खड़े रहने का अंदाज भी बहुत अच्छा है. सुई जीत की कोशिश, खराब शॉट सिलेक्शन, बीट हुए. आणि तेवढीच दर्जेदार विकेट कीपिंग एका चांगल्या ॲथलीटचं हे दर्शन आणि त्याचा फिटनेस ची टेस्ट आहे ती ते दाखवत असताना आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. सूर मारत असताना धावा देखील रोखल्यात, बॉलला देखील थांबवलंय विकेट कीपर करण अंबालाने. इस मरतबा लाइन के अंदर आके हुक करना चाहते थे, वाइड घोषित के अंपायर ने. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पे पहुंचा है. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमेश ठाकरे सामने से आते हुए, इस मरतबा अच्छी गेंद थी, हल्के हाथों से केवल गेंद को ऑन साइड में धकेला है 1 रन के लिए. हे चांगलं बॅटल आहे ज्यावेळेला प्रथमेश ठाकरे सुमित ढेकलेच्या अगेन्स्ट गोलंदाजी कर. तर जे प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे भरपूर मोठमोठ्या संघांमध्ये दोघे एकत्र खेळताना दिसतात. मग आयकॉन खेळाडूंची ज्या ज्या वेळेला टीम बनली जाते तिथे जर 2 आयकॉन खेळाडू असतील तर नक्कीच सुमित ढेकलेच्या बरोबरीने प्रथमेश ठाकरे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आपण विश्वनाथ जाधवचा देखील उल्लेख करू शकतो. काही ठिकाणी 3 किंवा 4 आयकॉन असतात त्यावेळेला हे सर्व खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. मग टीमचा उल्लेख केला तर एका टीममध्ये हे खेळाडू कित्येक वर्ष खेळताना दिसतात. त्याच्यामुळे एक चांगलं बॅटल रंगताना दिसेल. परंतु गौरव बडदे हा देखील महत्वपूर्ण खेळाडू आहे. याने देखील TDPL ची स्पर्धा एक हंगाम गाजवली आहे. गौरव बर्दे ऑन साइड के फील्ड को देख रहे हैं. प्रथमेश ठाकरे बर्दे के लिए
बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत स्क्वायर कट, लेकिन पीछे प्रोटेक्शन रखा गया है। हाना चल रही है, रॉन्ग एंड थ्रो, 1 रन पूरा। राईट डिसिजन होता इथे मी म्हणेन सुमित ढेकलेचा की एकच धाव तिथे होती आणि त्याने लगेच कॉल केला होता नोचा, यस नो वेट. हे 3 शब्द खूप महत्वाचे असतात ज्यावेळेला 2 फलंदाज खेळत असताना पाहायला मिळतात खेळपट्टीवर, आणि ज्यावेळेला तुमच्याकडे हेच कम्युनिकेशन असेल आणि ती कम्युनिकेशन गॅप जर नसेल तर मात्र तुम्ही यशस्वी होता क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ते दोन्ही फलंदाज दाखवत असताना बॅटिंगमध्ये. 15 रन 1 विकेट, बहुत ही खामोश क्रिकेट चल रहा है। 2 चौके लगा चुके हैं सुमित। इवन राजेंद्र पाटिल भी मैच का मजा ले रहे हैं। गेंद को उछाल दिया है सीधा स्टैंड में। पहले बाउंस पे देखना है अंपायर क्या कह रहे हैं, 4 या 6। क्या सीधा शॉट खेला है, मानो तीर भी शर्मा जाए। फलंदाजीमध्ये सुमित ढेकलेने चांगली बॅटिंग करतोय. सुमित जरी कॅप्टन आउट झाला, संपूर्ण जबाबदारी खांद्यावर उचलली आहे आणि याच्यासाठी हा योद्धा आहे. अशा मॅचेसचा सर्वात मोठा हीरो आहे. बड़े मैच के खिलाड़ी सुमित डिगले इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, कारपेट के जरिए आउटफील्ड में गई है, दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन बना लिए बल्लेबाज ने। इन 2 रन से 21 रन 1 विकेट। धीरे धीरे अब पैरामाउंट आरएमसी इंफ्रा के लिए कठिनाइयां बढ़ती हुई। या बॉलवर थोडीशी फ्लाइट दिली होती, ऑन साइडला बॅट लवकर फिरली आणि अलॉंग द कार्पेट बॉल जोपर्यंत काऊ कॉर्नरला गेला तोपर्यंत 2 धावा वसूल केल्यात फलंदाजीमध्ये सुमित ढेकलेने. तो पोहोचलाय आता पाहता पाहता 16 या आकड्यावर. ऑलमोस्ट 200च्या वरचा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. चांगल्या स्ट्राईक रेटने, हेल्दी स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 21. या मॅच मध्ये टार्गेट आहे 47 धावांचं, 47 टू विन. आपको लगता नहीं कि यहाँ पर पैरामाउंट के लिए ब्रेक थ्रू जरूरी हो गया है? आणि रेग्युलर इंटरवल मध्ये विकेट पाहिजेत, गुच्छात विकेट पाहिजेत. डिगले को एज एंड गॉन, व्हाट अ कैच टेकन बाय अंबाला बिहाइंड द विकेट. कॉमेंटेटर कर्स आपण चर्चाच करत होतो, विकेट पाहिजेत, रेग्युलर इंटरवल मध्ये विकेट पाहिजेत, गुच्छात पाहिजेत आणि इनसाइड एज घेत असताना, कारण अंबालाने पुन्हा एकदा तेच क्विक रिफ्लेक्सेस दाखवलेले आहेत. जसा बॉल आतमध्ये इनसाइड एज घेतल्यानंतर आतमध्ये वळण घेत होता, हे कठीण असतं काम आणि ते पूर्ण यशस्वीपणे करून दाखवले करण अंबालाने. नक्कीच आशाळभूत नजरेने आणि निराश मुद्रेने सुमित ढेकले, परंतु ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पा इनसाइड एज घेतल्यानंतर एक क्विक रिफ्लेक्सेस इथे दाखवत असताना करण अंबाला आणि सूर मारत असताना धूर काढलाय. फलंदाजाचा फलंदाज बाद होतोय आणि विकेटचं सेलिब्रेशन करत असताना पूर्ण टीम. 2 ओवर की समाप्ति, रन बने 21, 3 ओवर में 26 चाहिए। देखिए आस्किंग रन रेट ज़्यादा नहीं है, लेकिन भूषण पाटिल नए बैटर मैदान में, और क्या ये मैच क्लोज होगा या नहीं ये बताएंगे मिस्टर आईपीएल कुणाल दाते। (21 for the loss of 2 wickets। अली असगर साहब भी हमसे विदा लेने जा रहे हैं। जलपेश भुईर भूषण पाटिल, गेम चेंजर कहाँ जाता है इन्हें? कोहिनूर ऑफ नवी मुंबई। जीटीसी का ड्रोन कैम भी इस वक्त आसमान में एक्टिवेट है। मरता क्या ना करता, करण अंबाला को कंटिन्यू रखा गया है। हालांकि वाशी इंडियंस की तरफ हम देखते हैं तो लंबा बैटिंग लाइनअप है उनके पास। राइट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं बर्दे के लिए। करण अंबाला
स्वीप लगाने की कोशिश, अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। अच्छा निर्णय अंपायर अजीम अब्दुल्ले का। राऊंड विकेट ज्या वेळेला करण अंबाला समोर आला तेच अंपायरने तिथे दर्शवलं. करण अंबालाने देखील ती सहमती इथे दाखवली आहे आणि त्यानंतर नॉट आउटचा निर्णय. राऊंड विकेटने जर आपण पाहिलं तर इम्पॅक्ट आणि पिचिंग जर लेग स्टंपच्या बाहेर असेल तर तिथे सगळ्या काही गोष्टी संपतात. परंतु या वेळेला जर आपण उल्लेख केला तर अंपायरच्या विजनच्या समोर जर गोलंदाज येत असेल तर ते देखील काहीच करू शकत नाही आणि त्यानंतर करणने देखील मान्य केलं की कुठेतरी मीच डिलिव्हरी नंतर थोडासा मध्ये आलो. अंबाला, बर्दे को फिर वही तरह की गेंद। देखिए बर्दे लगातार कोशिश कर रहे हैं, गिर रहे हैं, पड़ रहे हैं, लेकिन रन नहीं आ रहे। फॉलिंग स्वीप शॉट हे कठीण फटके आहेत करण अंबालासाठी आणि करण अंबालाच्या विरुद्ध, कारण तो राऊंड विकेटने आता सध्या राईटी बॅटरच्या अगेन्स्ट येतोय. त्याच्यामुळे एक विजन तो ब्लॉक करतोय, पायावर बॉल टाकतोय, तिथून टर्न करतोय, लेग स्टंप वरून तो ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल काढतोय. हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने विचार करून खेळावं लागेल. इस मर्तबा उड़ाया है हेलीकॉप्टर, 6 रन। शॉट खेला है, कमाल का स्ट्रोक। 6 रन से उछलता हुआ स्कोर 27 पे पहुंचा है। अब यहां से 20 रन फाइनल में जाने के लिए चाहिए। अली असगर साहब हमसे विदा लेते हुए, फुल टॉस गेंदे काफी चली, स्वीप किया है लेकिन आउट एलबीडब्ल्यू। सर से नाराज थे जिस तरह इस गेंद पे आउट किया। हा पलटवार होणारच होता, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करत होतो. भरपूर वेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला, एक हेलिकॉप्टर देखील आला आणि त्याच्यानंतर हा बॉल येणं गरजेचाच होता. त्याच्या वेगावर स्वार होत असताना बरोबर इन फ्रंट ऑफ स्टंप सापडला फलंदाज, पायावर बॉल आदळला आणि आउट होतोय. ड्रोन व्ह्यू अँडीचा सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. हे जे क्रीडांगण आहे त्याचं दृश्य दाखवलं जात आहे. हिरवळयुक्त असं क्रीडांगण, चारी बाजूला आपण जर पाहिलं तर हिरवळयुक्त असं क्रीडांगण आहे. फ्लड लाईट्स या कृत्रिम प्रकाशात नावून निघालेली ही क्रीडा नगरी. नए बैटर धीरज भुईर आए हैं बल्लेबाजी के लिए। मैच अभी भी बना हुआ है, यहां से 20 रन और चाहिए। बची हुई 14 गेंदों पर। करण अंबाला धीरज के लिए गलती कर बैठे वाइट। देखिए इस स्थिति में गलती करना, पैर पे कुल्हाड़ी नहीं मारना है बल्कि कुल्हाड़ी पे पैर मारना है। खूपच चांगलं असं क्रीडांगण, वैकुंठवासी हब मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ही क्रीडा नगरी ड्रोन व्ह्यूने टिपली गेली आणि सध्या आपण पाहतोय करण अंबालाच्या अगदी डोक्यावर हा ड्रोन आहे, तिथून हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे. धीरज को हल्के हाथों से केवल टर्न किया शॉर्ट मिड विकेट पे, 1 रन। 22 पे पहुंचा है, 29 पे पहुंचा है स्कोर। यहां से 13 गेंदे 18 रन। 13 बॉल 18 धावा करायचे. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. समोर भूषण पाटील मागच्या मॅचचा हिरो, 2 षटकार मारले होते, एक लॉंग ऑन एक
एक्स्ट्रा कव्हरला भूषणने आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. त्या मॅचमध्ये सुमित ढेकले देखील चांगला खेळला होता. सुमित ढेकलेने स्टार्ट दिली आहे, परंतु फिनिश आता कोण करेल हे पाहायचंय. समोर करण अंबाला, हा बॉल त्याच्यासाठी तेवढाच महत्वाचा, टीमसाठी देखील तेवढाच महत्वाचा ठरेल. करण अंबाला, भूषण को यॉर्कर लेन की गेंद टर्न किया, 1 रन. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 28, 12 गेंदे 30, 12 गेंदे 17 रन. लेकिन मेरा अपना मानना है मैच अभी भी 50-50. क्या ये आखिर तक 50-50 रहेगा? आइए सुनते हैं मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर से. त्याचं कारण आहे कपिल केनेचं 1 षटक. तो कशी गोलंदाजी करतो या मॅच मध्ये, थोडासा राऊंड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करताना दिसतोय. आणि टीडीपीएल आणि कपिल केने विकेटचं समीकरण सातत्याने जोडलं गेलंय. 12 बॉल 17 धावा करायच्या आहेत. न्यू चॅम्पियन या स्पर्धेला नक्की मिळू शकतो. या अगोदर आपण पाहिलंय श्री गजानन डेव्हलपर मांडा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. ही क्रीडा नगरी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. वैकुंठवासी हब अप मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेगाव. गिरधरजी पाटील जे अध्यक्ष आहेत मकर संक्रांत चषकाचे, त्यांच्या वडिलांच्या नावाने ही क्रीडा नगरी आपल्या भेटीला आली. आणि खऱ्या अर्थाने फ्लड लाईट्स मध्ये ही क्रीडा नगरी कशी दिसते याचं दृश्य ऑपरेटर अँडी आपल्यापर्यंत पोहोचवतोय जीटीसीच्या माध्यमातून. 8 टॉवर सज्ज आहेत. ही पूर्ण क्रीडा नगरी कव्हर करत असताना भरपूर उंचावर हा ड्रोन गेलाय आणि तिथून देखील हे दृश्य टिपलं जात आहे. किती चांगली हिरवळ आहे या क्रीडांगणावर, थंडीची लाट आहे, लहर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण टीडीपीएलचा आनंद घेतोय. रात्रीचे वाजलेत आता घड्याळात 12:51. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. चला मॅच सुरू करा लवकर. 2 वाजेपर्यंत आपली फायनल कंप्लीट झाली पाहिजे. ही मॅच जर 1 ला संपली तर. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिटचा प्रयत्न आहे, गॅप मध्ये चाललाय बॉल, आउटफील्ड फास्ट आहे. इथे किती धावा मिळतील हे पाहूया. आणि शेवटी बॉल रेस जिंकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील चौकार. कहते हैं घी जब सीधी उंगली से नहीं निकल रहा हो तो टेढ़ा करना. भूषण पाटिल का भी आप इतिहास उठा के देखिए. ये खिलाड़ी कट टू कट मैचेस के लिए सबसे अच्छा खिलाड़ी. 11 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. दबाव जास्त घेत नाही भूषण. त्याचा नॅचरल गेम खेळण्यासाठी जाणला जातो आणि तो इथे दिसतोय. पहिल्याच बॉलवर 4. स्क्वेअर कट करायचा होता. हलकीशी अपील विकेट कीपर बॉलर कडून, परंतु स्पष्ट नकार. भूषणला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. 10 बॉल आणि 13 धावा करायच्यात अजूनही या मॅच मध्ये. 8 धावा सुपर ओव्हर मध्ये डिफेंड झाल्यात. परत एक वेळा तोच प्रयत्न. हा बुलेट फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषा पलीकडे. इंग्लंडचा कॅप्टन, भूतपूर्व कॅप्टन ऑइन मॉर्गनची आठवण करून दिली या षटकाराने. एग्जैक्टली. तेज गेंद गई थी सीधी बैकवर्ड पॉइंट पे. 6 रन. कडक बॅटिंग भूषण पाटील कडून. कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट भन्नाट फॉर्म मध्ये दिसतो या हंगामामध्ये. नुकतंच ब्ल्यू तिकीट त्याला ISPL मध्ये मिळाले. नक्कीच बोलीमध्ये तो असेलच याच्यामध्ये शंका नाही, परंतु परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. इथून पुढील काही दिवस प्रत्येक टीमच्या नजरा ब्ल्यू तिकीट मिळालेल्या प्रत्येक खेळाडूवर असतील. त्यांच्याकडून परफॉर्मन्स झाला तर नक्की त्यांची निवड ISPL मध्ये त्या टीम मध्ये होऊ शकते. त्याच्यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न सुरू झालेत आता प्रत्येक खेळाडूचे. धावा झाले 40-40. 3 फलंदाज बाद आहेत. अनेक खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहेत ज्यांना ते ब्ल्यू तिकीट मिळालंय. 40 लॉस ऑफ 3 विकेट या मॅच मध्ये टार्गेट होतं. 47-47. 7 धावा करायचे आहेत. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 7 धावा. काही डॉट बॉल, एखादी विकेट परत मॅच मध्ये पलटवार करू शकतात. पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल.
एक षटकार तर आलाय, भूषणच्या बॅट मधून एक चौकार आलाय. 10 धावा या ओव्हरमध्ये. 2 वेळा हा प्रयत्न केलाय भूषण यांनी, दोन्ही वेळा त्याला बीट केलंय गोलंदाजीमध्ये कपिल केनेने. 2 तुम्हारी 2 हमारी. 8 बॉल मध्ये 7 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. आता तिथे डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप आणि झेल सुटल्यानंतर एक धाव कंप्लीट करत असताना झेलही सोडला आणि त्याचबरोबर एक धाव देखील तिथे खर्च झालीये. त्याच्यामुळे आता 7 बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत टीम वाशी इंडियन्सला. काफी रॉकेट खेचता है और इस तरह के कैचेस हाथों में बैठ जाते हैं, चिपक जाते हैं या तो फिसल जाते हैं. वैभव तिथे होता, प्रयत्न त्याने केला परंतु थोडीशी हाताला दुखापत देखील जाणवते. झन्नाटेदार फटका होता कारण गुलाबी थंडीमध्ये कुठेतरी ज्यावेळेला असा आघात होतो हातावर त्यावेळेला नक्की थोडीशी दुखापत जाणवते. 7 बॉल 6 धावा करायचे आहेत. लास्ट बॉल या ओव्हरचा. धीरज भोईर स्ट्रायकिंग एंडला. आई सामना रंगतदार अवस्थेच्या दिशेने वाटचाल करतोय. मगाशी आपण सुपर ओव्हर पाहिली जिथे 8 धावा डिफेंड झाल्या. भूषण गोळेने लास्ट बॉलवर तो झेल टिपला अमोलचा आणि तिथेच खेळ संपला. त्विषा जितुरीची निलेश 11 डोंबिवलीचा तो संघ फायनल मध्ये दाखल झालाय. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. भूषण गोळेचा चांगला खेळ, अयूब ची आतिषबाजी सर्व प्रेक्षकांनी पाहिली आहे या स्पर्धेत. परंतु अजूनही हा सामना संपलेला नाहीये. इथे देखील कधीही कलाटणी येऊ शकते. बॅटर तयार धीरज भोईर यांनी एक सामना गाजवलाय या स्पर्धेमध्ये. हा बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये आणि इथे DRS चा वापर करण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. वाईड बॉल साठी चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे त्याच्यामुळे लगेच फिल्डिंग लावा. 6 बॉल मध्ये 6 धावा करायचे आहेत. सापाटे के मशहूर खिलाड़ी नेल्सन मडवी भी ऑनलाइन मैच देख रहे हैं. 6 गेंदे 6 रन. कभी कभी इस तरह की जो इक्वेशन रहती है ना वो बदन में थरथरी भर देती. 6 बॉल 6 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सर्वच मंडळी क्रिकेटशी निगडीत असलेली मंडळी सध्या आनंद घेतात या स्पर्धेचा, या मॅचचा. जितू शेलार तिथे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर संदीप फुटाणे, अनंतजी पाटील आणि दिनेश पाटील आणि मिस्टर GTC क्रिकेटवर चर्चा सुरू असतात. TDPLचे 4थं पर्व आहे. 4थ्या पर्वात सर्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. ऐन मोक्याच्या क्षणी ग्राउंड बदललं. नवी मुंबईतून पुन्हा एकदा आपण कल्याण डोंबिवली नगरीमध्ये आलो. वैकुंठवासी हब मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. त्या तमाम निर्जय ग्रामस्थांचं, ग्रामस्थ मंडळाचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिली या पर्वामध्ये. अतिशय कमी वेळेमध्ये ही क्रीडा नगरी सज्ज झाली आणि पुन्हा एकदा तोच थरार, तोच जोश, तोच जल्लोष TDPLचा सगळ्यांनी पाहिलाय. चला तर लगेच आता मॅच सुरू करा कारण अंबाला. आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आतिश भांडे. शेवटचं षटक. 6 बॉल 6 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. भूषण पाटील त्याच्या समोर, लेफ्ट आर्म सीमरच्या समोर लेफ्ट हँडेड बॅटर. हे चांगलं बॅटल रंगताना दिसेल. TDPLचा दुसरा सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. श्री गजानन डेव्हलपर्स मांडाच्या विरुद्ध खेळण्याची संधी त्या टीमला मिळेल. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये. 2,50,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक. 1,25,000चं तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये असेल. मालिकावीराला बाईक दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकांना ट्रॉफीज देऊन त्यांचा सन्मान इथे केला जाईल. परंतु हा संघर्ष पराकोटीचा असाच पुढे अविरत सुरू राहील. हे 4थं पर्व आहे. आता इथूनच उत्कंठा 5व्या पर्वाची देखील सुरू होईल. मगाशी मच्छिंद्र पाटील रायगडची तोफ यांनी सांगितलं की दिवाळी संपल्यानंतर वेध लागतात TDPLचे. पहिलाच बॉल, मॅच फिनिश होईल.
पहिल्याच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला भूषण पाटीलने ठोकलाय षटकार आणि हा सामना जिंकत थेट प्रवेश केलाय फायनल मध्ये वाशी इंडियन्सने. संजय चौगले आणि त्याचबरोबर नंदकुमार भोर यांचा संघ फायनल मध्ये खेळेल जगन्नाना पाटील यांच्या टीमच्या अगेन्स्ट फायनल मॅच मध्ये. कोणती सेरेमनी होणार नाही, लगेचच आपण फायनलचा टॉस करू कारण प्रेक्षक तात्कळत बसलेत. भरपूर वेळ झालाय, लगेच फायनल सुरू करायची आहे. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण लगेच देणार आहोत. अनंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते काटायचे.